नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का की संपूर्ण जगात इतकी देवतांची रूपे असताना प्रभू श्रीरामांचं नाव लोकांच्या हृदयात इतकं खोलवर का कोरलं गेलं? का आजही एखादा माणूस संकटात असला, मनाने तुटला असला, अन्यायाने होरपळला असला, तर त्याच्या ओठांवर नकळत एकच नाव येतं, राम. का आई आपल्या बाळाला प्रेमाने राम म्हणते? का वृद्ध माणूस शेवटच्या श्वासात राम नाम घेतो? का लाखो लोकांना राम म्हणजे फक्त देव नाही, तर आधार वाटतो, आशा वाटते, धर्म वाटतो, जगण्याची दिशा वाटते? मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत ती फक्त एक कथा नाही. तो फक्त एका देवाच्या जन्माचा उत्सव नाही. तो आहे सत्याचा जन्म, धर्माचा जन्म, करुणेचा जन्म, मर्यादेचा जन्म आणि माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवणाऱ्या आदर्शाचा जन्म. आज आपण अनुभवणार आहोत रामनवमीची दिव्यकथा, प्रभू श्रीरामांच्या अवतारामागचं रहस्य. राजा दशरथांच्या वेदनेपासून ते अयोध्येतील मंगलघोषापर्यंतचा तो अद्भुत प्रवास आणि या जन्मकथेच्या प्रत्येक क्षणात दडलेला जीवनाचा अमूल्य संदेश. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आजची ही कथा तुमच्या मनात असा प्रकाश निर्माण करेल जो तुमच्या आयुष्यातील अंधारालाही अर्थ देईल. चला तर मग डोळे मिटा, मन शांत करा आणि आपण प्रवेश करूया त्या पवित्र अयोध्येत, त्या नगरीत जिथे लवकरच जन्म घेणार होता तो, ज्याच्या नावाने युगानुयुगे भारताची आत्मा धडधडत राहिली, प्रभू श्रीराम. अयोध्या नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते एक भव्य, दिव्य, समृद्ध आणि धर्मनिष्ठ नगरी. रस्त्यांवर स्वच्छता, मंदिरात वेदघोष, राजवाड्यात शिस्त आणि जनतेच्या चेहऱ्यावर समाधान. कारण त्या नगरीचा राजा होता महाराज दशरथ, पराक्रमी, तेजस्वी, कर्तव्यनिष्ठ आणि प्रजेला लेकरांसारखं मानणारा. असा राजा ज्याच्या शौर्याची कीर्ती 4 दिशांना पोचलेली होती, रणांगणात अजिंक्य आणि राजधर्मात अचल. पण मित्रांनो, बाहेरून सोन्यासारखं दिसणारं आयुष्यही आतून किती व्याकुळ असू शकतं हे राजा दशरथांकडे पाहिलं की समजतं. कारण राजवाडा मोठा होता, संपत्ती अपरंपार होती. 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. प्रजा सुखी होती, राज्य संपन्न होतं. पण तरीही राजा दशरथांच्या अंतःकरणात एक खोल वेदना सतत दुःख देत होती आणि ती वेदना होती अपत्य नसण्याची. राजाला वारस नव्हता, राज्याच्या भवितव्याचा प्रश्न होता. पण त्याहूनही मोठं दुःख होतं ते पितृत्व न मिळण्याचं. रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळं राजमहल निद्राधीन व्हायचं, तेव्हा कदाचित राजा दशरथांच्या डोळ्यात झोप नसावी. मनात एकच प्रश्न घोंगावत असावा, देवा, एवढं सर्व दिलंस, पण मला बाबा होण्याचं सुख का नाही दिलंस? हा प्रश्न राजाचा होता. पण त्यात प्रत्येक त्या मनाची वेदना दडली आहे, ज्याला आयुष्यात सगळं असूनही एक रिकामी जागा छळत राहते. कौसल्या माता मनाने विशाल, शांत, प्रेममयी, पण त्यांच्या कुशीतही बाळ नव्हतं. कैकेयी रूपवान, पराक्रमी, राजाची लाडकी, पण तिच्या नशिबातही मातृत्वाची चाहूल नव्हती. सुमित्रा बुद्धिमान, समंजस, मृदू, पण तिलाही तेच दुःख. हा राजमहल होता, पण त्या महालात एका बाळाच्या हसण्याचा आवाज नव्हता, अंगाई गीत नव्हतं, छोट्या पावलांचा गोंगाट नव्हता. आणि मित्रांनो, घर कितीही मोठं असो, पण तिथे निरागस हसू असेल तर त्या वैभवातही एक पोकळी असते. राजा दशरथांनी अनेक यज्ञ केले, दानधर्म केला, ऋषीमुनींची सेवा केली, देवतांची आराधना केली, पण काळ जणू शांत बसला होता. आणि मग एक दिवस राजसभेत सल्ला झाला. ऋषी, पुरोहित, ज्ञानीजन एकत्र आले आणि तेव्हा सुचवण्यात आलं की
आता पुत्र कामेष्टी यज्ञ करावा. हा साधा यज्ञ नव्हता. हा होता प्रार्थनेचा परमोच्च क्षण. मानवाच्या असहायतेने दैवाला केलेली आर्तहाक. ऋषशृंग मुनींना आमंत्रित करण्यात आलं. संपूर्ण अयोध्येत पवित्रतेचे वातावरण निर्माण झालं. वेदघोष घुमू लागले. यज्ञवेदी सजली. हवेत धूप, समिधा, तूप आणि मंत्रांच्या स्पंदनांनी एक दिव्य कंपन निर्माण झाले. आणि राजा दशरथ अत्यंत श्रद्धेने, अश्रुपूर्ण डोळ्यांनी, पूर्ण समर्पणाने त्या यज्ञासमोर बसले. हा फक्त यज्ञ नव्हता. ती होती एका पित्याच्या जन्मासाठी केलेली प्रार्थना. क्षणोक्षणी मंत्रोच्चार वाढत होते. आहुतींनी अग्नी तेजस्वी होत होता. आणि मग तो अद्भुत क्षण आला. जणू दैवी प्रकाशाने संपूर्ण यज्ञमंडप उजळून निघाला. अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांच्या हातात होतं एक दिव्य पात्र, पायसाने भरलेले सुवर्णपात्र. हे फक्त अन्न नव्हतं, हा होता दैवी संकल्प. हा होता भविष्याचा बीजमंत्र. अग्निदेवांनी सांगितलं की हे पायस राण्यांना द्या आणि तुम्हाला तेजस्वी पुत्रप्राप्ती होईल. भरलेले सुवर्णपात्र हे फक्त अन्न नव्हतं. मित्रांनो, कल्पना करा तो क्षण. कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशा स्वतः हातात उतरून आली असेल तर मनाची काय अवस्था होत असेल. राजा दशरथांनी तो पायस अतिशय आदराने स्वीकारला. त्यांनी प्रथम कौसल्या मातेला दिला, मग कैकेयीला आणि उरलेला सुमित्रेला. आणि त्या दिवशी फक्त पायस वाटला गेला नाही, त्या दिवशी अयोध्येच्या भविष्याची, धर्माच्या पुनर्स्थापनेची आणि अधर्मनाशाची पहिली घंटा वाजली. काळ पुढे सरकत गेला. राजवाड्यात हळूहळू आनंदाच्या चाहुली येऊ लागल्या. तीनही राण्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळकू लागलं. संपूर्ण अयोध्या आतून आनंदाने उजळली. जणू प्रत्येक घरात आशेचा दिवा लागला. कारण लोकांना जाणवत होतं काहीतरी मोठं घडणार आहे. काहीतरी दैवी अयोध्येत अवतरणार आहे. आणि मग आला तो पवित्र दिवस, चैत्र शुद्ध नवमी. वसंत ऋतूची प्रसन्नता वातावरणात दरवळत होती. पृथ्वीवर नवजीवनाची चाहूल होती. आकाश निर्मळ होतं. वाऱ्यात मंद गंध होता. सरयू नदीचे पाणीही जणू अधिक शांत, अधिक पवित्र भासत होते. पक्ष्यांचा किलबिलाटही त्या दिवशी जणू मंगलध्वनीसारखा वाटत होता. वेदांनाही ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, देवतांनाही ज्या अवताराचं कौतुक होतं, तो क्षण जवळ आला होता. मध्यान्ह काळ, पुनर्वसू नक्षत्र, शुभतिथी, शुभ मुहूर्त आणि कौसल्या मातांच्या पोटी जन्म झाला प्रभू श्रीरामांचा. तो फक्त एका राजकुमाराचा जन्म नव्हता, तो होता साक्षात विष्णूंचा अवतार. पृथ्वीवरील अधर्माचा भार हलका करण्यासाठी, रावणाच्या अत्याचारातून सृष्टीला मुक्त करण्यासाठी. संत, ऋषी, देवता आणि भक्तांची करुण हाक ऐकून स्वतः परमेश्वराने मानव रूप धारण केलं होतं. असे म्हणतात की त्या जन्मक्षणी संपूर्ण अयोध्येत अद्भुत मंगलचिन्ह दिसली. देवांनी पुष्पवृष्टी केली, गंधर्वांनी गीतं गायली, अप्सरांनी नृत्य केलं, दिशा दिशात मंगलध्वनी झाले आणि राजवाड्यात पहिल्यांदाच एका बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. पण तो रडण्याचा आवाज नव्हता, तो होता धर्माच्या पुनर्जन्माचा शंखनाद. कौसल्या मातांनी जेव्हा प्रथम आपल्या लेकराला हातात घेतलं असेल, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले असतील. कित्येक वर्षाची तपश्चर्या, प्रतीक्षा, वेदना, प्रार्थना सगळं त्या एका क्षणात नाहीसं झालं असेल. आईच्या कुशीत विसावलेला तो लहानसा राम, पण त्या छोट्या रूपात अनंत विश्व दडलं होतं. त्या मुख कमलात करुणा होती, त्या नेत्रात शांत तेज होतं, त्या जन्मात जगाचं कल्याण लपलेलं होतं. राजा दशरथांना जेव्हा पुत्र जन्माची बातमी मिळाली असेल,
तेव्हा त्यांचा आनंद शब्दात मावला नसेल. तो राजा होता, पण त्या क्षणी तो फक्त एक वडील झाला होता, बाप झाला होता. वर्षानुवर्षाच्या व्याकुळतेनंतर जेव्हा माणूस आपल्या हातात स्वतःचं भाग्य धरतो, तेव्हा त्याच्या हृदयात कशाची वादळं उठतात हे फक्त अनुभवणाऱ्यालाच कळतं. दशरथांच्या आयुष्यात पहिल्यांदाच पूर्णत्व उतरलं होतं. यानंतर कैकेयीच्या पोटी भरत आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म झाला. अयोध्येत आनंदाचा महासागर उसळला. राजवाडा फुलांनी सजला. नगारे वाजले. सुवासिक उठणे, दीप, फूल, दान, अन्नछत्र, वेदपठण, मंगलगान, सर्वत्र उत्सवाचीच लाट. लोक एकमेकांना म्हणत होते, अयोध्या धन्य झाली, राजघराणं धन्य झालं, आपलं जीवन धन्य झालं. पण मित्रांनो, या चौघा भावांमध्येही रामाचं तेज काही वेगळंच होतं. तो फक्त मोठा भाऊ नव्हता, तो केंद्रबिंदू होता. जणू प्रेमाचं ध्रुवताराच. कौसल्या मातेसाठी तो प्राणाहून प्रिय होता. दशरथांसाठी अभिमान, जनतेसाठी आशा आणि भावांसाठी आधार. लहानपणी राम अत्यंत शांत, सुंदर, तेजस्वी आणि आज्ञाधारक होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं, पण त्यात अहंकार नव्हता. त्यांची चाल राजस होती, पण त्यात गर्व नव्हता. त्यांची वाणी मधुर होती, पण त्यात दिखाऊपणा नव्हता. बालपणातही ते सर्वांना जिंकून घेत असत. सेवक असो, गुरु असो, माता असो, प्रजा असो, ज्याने ज्याने रामांना पाहिलं त्याने त्यांच्यावर प्रेम केलं. आणि इथेच रामांच्या जन्मकथेचा सर्वात मोठा संदेश दडलेला आहे. देवपण मोठेपणात नाही तर साधेपणात दिसतं. सामर्थ्य गर्जनेत नाही तर संयमात दिसतं. आणि खरा तेजस्वी तोच जो इतरांना उजेड देतो. चारही राजकुमार वाढू लागले. अयोध्येचा प्रत्येक दिवस आनंदाने भरला. पण लक्ष्मणाचं रामावरचं प्रेम तर विलक्षण होतं. जणू श्वास आणि प्राण, जणू नदी आणि प्रवाह. लक्ष्मण रामाशिवाय राहत नसत. राम जिथे तिथे लक्ष्मण. रामाचं हसू म्हणजे त्यांचा उत्सव. रामाचं दुःख म्हणजे त्यांची व्यथा. आणि भरत, शत्रुघ्न यांच्यातही तसंच अनन्य बंध. मित्रांनो, हे चार भाऊ फक्त एका कुटुंबाचे सदस्य नव्हते. ते भारतीय संस्कृतीतील नात्यांचे चार स्तंभ होते. राम म्हणजे कर्तव्य, लक्ष्मण म्हणजे सेवा, भरत म्हणजे त्याग आणि शत्रुघ्न म्हणजे निशब्द समर्पण. काळ पुढे गेला. शिक्षणाची वेळ आली. गुरुकुलात रामांनी वेद, शस्त्रविद्या, राजकारण, नीती, धर्म, न्याय, संवाद, युद्धकला, राज्यकारभार सर्व काही आत्मसात केलं. पण त्यांच्यात विशेष काय होतं माहिती आहे? त्यांनी ज्ञान फक्त मिळवलं नाही, ते जगलं. म्हणून राम केवळ बुद्धिमान नव्हते, ते ज्ञानी होते. एका बाजूला बाललीला, दुसऱ्या बाजूला शिस्त, एका बाजूला कोमलता, दुसऱ्या बाजूला सामर्थ्य, एका बाजूला विनम्रता, दुसऱ्या बाजूला अजिंक्य पराक्रम. हे विरोधी गुण एखाद्या व्यक्तीत इतक्या सुंदरतेने एकत्र येणं म्हणजेच रामत्व. आणि मग एक दिवस अयोध्येच्या राज्यसभेत आले विश्वामित्र ऋषी. त्यांचा तेजोमय प्रवेश पाहून राजाही उभा राहिला. योग्य आदराने स्वागत केलं. पण विश्वामित्रांच्या मनात एक गंभीर हेतू होता. त्यांच्या यज्ञांना राक्षस त्रास देत होते. ताडका, मारीच, सुबाहू यांसारखे दैत्य पवित्र कर्मांमध्ये विघ्न आणत होते. तेव्हा त्यांनी राजा दशरथांकडे मागणी केली आणि ती मागणी ऐकून दशरथांचे हृदय हलले. कारण त्यांनी मागितलं होतं राम आणि लक्ष्मण. राजा दशरथ स्तब्ध झाले. राम अजून लहान आहे, कोवळा आहे. मी स्वतः सैन्य घेऊन येतो. पण विश्वामित्र ठाम होते. कारण त्यांना माहीत होतं हा साधा राजकुमार नाही, हा त्या कार्यासाठीच जन्मला आहे. वसिष्ठ मुनींनीही दशरथांना समजावले आणि अखेर पित्याच्या काळजावर दगड ठेवून राम लक्ष्मण विश्वामित्रांसोबत निघाले. मित्रांनो, हा प्रसंग जितका रामांच्या पराक्रमाचा आहे, तितकाच तो वडिलांच्या वेदनेचा आहे. कारण
प्रत्येक आईवडिलांना आपलं लेकरू नेहमी सुरक्षितच हवं असतं. पण कधी-कधी नियती त्यांना त्यांच्या कर्तव्याकडे पाठवत असते. रामांनी ताडकेचा वध केला, यज्ञांचे रक्षण केलं, मारीच सुबाहूचा पराभव केला आणि अशा रीतीने त्यांनी पहिल्यांदाच पृथ्वीवरील अधर्माला आव्हान दिलं. हे फक्त युद्ध नव्हतं, हा होता जन्माच्या उद्देशाचा पहिला संकेत. त्यानंतर ते मिथिलेला गेले आणि तिथे घडला तो प्रसंग जो प्रेम, सामर्थ्य, नियती आणि दैवी संयोग याचं सुंदर प्रतीक बनला. सीता स्वयंवर. जनक राजांच्या दरबारात असंख्य राजे, योद्धे, महारथी जमले होते. शिवधनुष्य उचलणारा आणि प्रत्यंच चढवणारा पुरुषच सीतेचा वळणार. अनेकांनी प्रयत्न केले, कुणालाही ते जमेना. आणि मग शांतपणे, विनम्रपणे पुढे गेले राम. न गर्व, न आवेश, न प्रदर्शन. आणि ज्या सहजतेने सूर्य उगवतो, ज्या सहजतेने कमळ उमलतं, तितक्याच सहजतेने रामांनी शिवधनुष्य उचललं. प्रत्यंचा चढवली आणि धनुष्य तुटलं. संपूर्ण सभा थरारली आणि सीतेने रामांच्या गळ्यात वरमाला घातली. हा विवाह फक्त दोन व्यक्तींचा नव्हता, तो होता धर्म आणि शक्तीचा मिलाफ, करुणा आणि पतिव्रतेचा संगम, मर्यादा आणि समर्पणाचा मंगल उत्सव. राम आणि सीता अयोध्येला परतले, पण नियती अजून थांबली नव्हती. कारण रामांचा जन्म फक्त सुखी राजवाड्यात आयुष्य घालवण्यासाठी नव्हता. ते आले होते जगाला दाखवायला, सत्याचा मार्ग फुलांनीच भरलेला नसतो, त्यात त्याग, परीक्षा, दुःख आणि संघर्षही असतो. जेव्हा रामांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली, संपूर्ण अयोध्या उत्साहात न्हाऊन निघाली. प्रत्येक घर सजलं, प्रत्येक ओठांवर आनंद होता. दशरथांना वाटलं, आता माझं आयुष्य पूर्ण झालं. आज मी माझ्या रामाला गादीवर बसताना पाहीन. पण याच क्षणी नियतीने एक अनपेक्षित वळण दिलं. कैकेयीला पूर्वी दिलेले 2 वर आणि मंथरेचे विष, आणि मग ती भयंकर मागणी, भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षांचा वनवास. मित्रांनो, इथून पुढे रामकथा फक्त कथा राहत नाही, ती हृदयाचा ठाव घेणारी परीक्षा बनते. कारण विचार करा, ज्याच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण नगरी सजली, त्यालाच दुसऱ्या दिवशी वनात जावं लागणार. ज्याच्यासाठी सिंहासन तयार होतं, त्याने वल्कल परिधान करायचं. ज्याच्या मस्तकावर मुकुट शोभणार होता, त्याने जटा धारण करायच्या. हे ऐकून कोणाचं मन तुटणार नाही. पण इथे राम वेगळे ठरतात. ना राग, ना विरोध, ना बंड, ना तक्रार. त्यांनी फक्त इतकंच पाहिलं, पित्याचे वचन हाच माझा धर्म. ते हसत मुखाने वनवास स्वीकारतात. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की धर्म कधीकधी जिंकण्यात नसतो, तो योग्य गोष्टी स्वीकारण्यात असतो. सीतामाता म्हणतात, जिथे तुम्ही तिथे मी. लक्ष्मण म्हणतात, भाऊ तुमच्या सावलीशिवाय मी नाही. आणि अशा प्रकारे सुरू होतो वनवासाचा कठीण पण गौरवशाली प्रवास. पण मित्रांनो, आजच्या या रामनवमीच्या कथेत आपल्याला परत यावं लागतं त्या मूळ प्रश्नाकडे, रामांचा जन्म का झाला? फक्त दशरथांच्या पुत्रकामनेचा परिणाम म्हणून नाही. त्यामागे एक विराट वैश्विक कारण होतं. रावण अत्यंत सामर्थ्यशाली, पराक्रमी, विद्वान, पण अहंकारी. त्याने तपश्चर्येने वरदान मिळवली. देव, दानव, यक्ष यांच्यापासून जवळपास अजिंक्यत्व मिळवलं. पण त्या सामर्थ्याचा उपयोग धर्मासाठी केला नाही. तो अत्याचाराकडे वळला. ऋषींचे यज्ञ उद्ध्वस्त होऊ लागले. पृथ्वीवरील संत, साधू, देवता त्रस्त झाले. आणि मग सर्वांनी विष्णूंना प्रार्थना केली, प्रभो, आता तुम्हीच अवतार धरा. म्हणून रामांचा जन्म हा केवळ कौसल्याच्या कुशीतला आनंद नव्हता, तो होता दैवी हस्तक्षेप. जेव्हा जगात अधर्म वाढतो, तेव्हा सत्य कमकुवत भासू लागतं. जेव्हा सज्जन भयभीत होतात, तेव्हा परमेश्वर एखाद्या ना एखाद्या रूपात अवतरतो. राम त्याच सत्याचं सजीव उदाहरण आहेत.
रामनवमी म्हणूनच फक्त जन्मोत्सव नाही, हा दिवस आपल्याला विचारायला लावतो, माझ्या जीवनात रामाचा जन्म झाला आहे का? माझ्या मनात सत्य जन्माला आलं आहे का? माझ्या वागण्यात मर्यादा आहे का? माझ्या शब्दात करुणा आहे का? माझ्या निर्णयात धर्म आहे का? कारण मंदिरात रामाची मूर्ती बसवणं सोपं आहे, पण मनात रामत्व बसवणं कठीण आहे. राम म्हणजे काय? राम म्हणजे सत्यासाठी जगणे. राम म्हणजे वचनासाठी स्वतःचे सुख सोडणे. राम म्हणजे सामर्थ्य असूनही नम्र राहणे. राम म्हणजे संबंध जपणे. राम म्हणजे आईवडिलांचा मान, पत्नीचा सन्मान, भावावर प्रेम, प्रजेवर करुणा, शत्रूवरही धर्म. आजच्या काळात प्रत्येकाला यश हवं आहे, पैसा हवा आहे, प्रतिष्ठा हवी आहे. पण राम आपल्याला सांगतात, हे सर्व असलं तरी मर्यादा नसतील तर जीवन रिकामं आहे. आणि संकट आली तरी धर्म असेल तर पराभवही महान असतो. रामनवमीच्या दिवशी लोक उपवास करतात, रामरक्षा म्हणतात, रामायण वाचतात, मंदिरात जातात, रामजन्माचा सोहळा करतात, मध्यान्ही रामजन्म साजरा करतात. पण या सर्वांच्या मागे खरी भावना काय आहे? ते म्हणजे, प्रभो, जसा तुमचा जन्म अयोध्येत झाला तसा माझ्या अंतःकरणातही प्रकाशाचा जन्म होऊ दे. जेव्हा भक्त रामनाम घेतो तेव्हा तो फक्त शब्द उच्चारत नाही, तो स्वतःला स्थिर करत असतो. रा उच्चारातून जणू मनातील अंधार बाहेर पडतो. म म्हणताना अंतर्मनात शांतता उतरते. म्हणून संतांनी म्हटलं, रामनाम हे औषध आहे, आधार आहे, तारक मंत्र आहे. किती लोकांच्या आयुष्यात रामकथेने चमत्कार घडवले आहेत. निराशेला आशा मिळाली, तुटलेल्या मनाला धीर मिळाला, अन्याय सहन करणाऱ्याला संयम मिळाला आणि गर्विष्ठाला नम्रतेचा धडा मिळाला. कारण रामकथा फक्त ऐकायची नसते, ती जगायची असते. रामनवमीच्या दिवशी आपण राजा दशरथांची वेदना आठवतो, कौसल्याचे मातृत्व आठवतो, अयोध्येचा आनंद आठवतो, देवतांची पुष्पवृष्टी आठवतो. पण यासोबत आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, महान जन्म नेहमी महान हेतूसाठी असतो आणि प्रत्येक माणूसही या पृथ्वीवर काहीतरी चांगल्या हेतूसाठीच येतो. आपल्यालाही आपलं रामकार्य शोधायचे आहे. कुणाचं रामकार्य म्हणजे आईवडिलांची सेवा, कुणाचं रामकार्य म्हणजे प्रामाणिकपणे संसार करणे, कुणाचे रामकार्य म्हणजे समाजासाठी काम करणे, कुणाचे रामकार्य म्हणजे दुःखी माणसाला धीर देणे, कुणाचं रामकार्य म्हणजे सत्यासाठी उभं राहणे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक लंका आहे, एक रावण आहे, एक वनवास आहे, एक परीक्षा आहे आणि एक रामही आहे. प्रश्न एवढाच की आपण आपल्या आतल्या रामाला जागं करतो का? मित्रांनो, राम जन्मले म्हणून अयोध्या धन्य झाली, पण राम जगले म्हणून मानवता धन्य झाली. आणि राम स्मरणात राहिले म्हणून युगानुयुगे संस्कृती जिवंत राहिली. जरा डोळ्यासमोर तो प्रसंग आणा. अयोध्येतील मध्यान्ह, मंदिराचे घंटानाद, कौसल्या मातांच्या कुशीत छोटासा राम, दशरथांच्या डोळ्यात आनंदाश्रू, आकाशातून होणारी पुष्पवृष्टी, जय श्रीरामचा मंगलघोष. आणि त्या दिवशी जणू परमेश्वर मानवाला सांगत होता, मी दूर नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक माराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या जीवनात प्रकाश बनून येईल. रामनवमीचा खरा उत्सव बाहेरच्या सजावटीत नाही, तो आपल्या वागण्यात आहे. या दिवशी आपण जर खोटं बोलणं कमी केलं, आई वडिलांना नमस्कार केला, एखाद्याला माफ केलं, गरजवंताला मदत केली, मनापासून रामनाम घेतलं, तर समजा आपल्या जीवनात खरी रामनवमी साजरी झाली. आज कितीतरी घरात रामजन्माचा सोहळा होईल, पाळण्यात राम ठेवले जातील, आरती होईल, प्रसाद वाटला जाईल. पण त्या पाळण्याकडे पाहताना एकदा स्वतःला विचारा, मी माझ्या मनात कोणाला वाढवत आहे, रामाला की रावणाला?
संयमाला की क्रोधाला, सत्याला की स्वार्थाला. कारण देव आणि दानव दोन्हीची बीजं मनातच असतात. ज्याला पाणी घालू ते वाढतं. रामांचा जन्म हा आपल्याला धीर देतो की कितीही अंधार असला तरी प्रकाश जन्म घेतोच. कितीही अन्याय वाढला तरी सत्य हरवत नाही. कितीही अहंकार फुगला तरी मर्यादा शेवटी जिंकते. म्हणून रामनवमी हा आशेचा उत्सव आहे. जे लोक दुःखात आहेत त्यांनी आज रामांना आठवावे. जे लोक संभ्रमात आहेत त्यांनी रामाकडे मार्ग मागावा. जे लोक तुटले आहेत त्यांनी रामनामात विसावा घ्यावा. आणि जे लोक सुखात आहेत त्यांनी रामांचे आभार मानावे. कारण राम म्हणजे फक्त युद्ध जिंकणारा नायक नाही. राम म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेला समजणारा राजा, शब्द पाळण्यासाठी सर्वस्व सोडणारा पुत्र, नात्यांची पवित्रता जपणारा भाऊ, मर्यादा राखणारा पती, प्रजेच्या न्यायासाठी जगणारा शासक आणि भक्तांच्या अश्रूंना ओळखणारा परमात्मा. आणि म्हणूनच हजारो वर्षे उलटून गेली तरी रामकथा जुनी वाटत नाही. कारण प्रत्येक युगात माणसाला सत्य, धैर्य, संयम, कर्तव्य, नातं, त्याग, सेवा, धर्म यांची गरज असतेच. आणि जिथे या गोष्टींची गरज आहे तिथे रामकथा सदैव जिवंत राहणार. मित्रांनो, या पवित्र रामनवमीच्या निमित्ताने आपण सगळे मिळून एक छोटासा संकल्प करूया. माझ्या घरात प्रेम वाढू दे, माझ्या वाणीमध्ये गोडवा येऊ दे, माझ्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा येऊ दे, माझ्या नात्यात विश्वास राहू दे, माझ्या मनातून अहंकार, मत्सर, लोभ, राग कमी होऊ दे आणि माझ्या अंतःकरणात रामनामाचा दिवा सतत पेटता राहू दे. चला आता या भावपूर्ण कथेला एका सुंदर प्रार्थनेने शेवट करूया. हे प्रभू श्रीराम, जसा तुमचा जन्म अयोध्येत झाला तसा आमच्या मनात सत्याचा जन्म होऊ दे. जशी तुमच्या स्मितात करुणा होती तशी आमच्या वागण्यात माया येऊ दे. जसं तुम्ही पित्याचं वचन पाळलं तसं आम्हालाही कर्तव्याचा मार्ग कधी सोडू देऊ नका. जसा तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहिलात तसंच आम्हालाही योग्य गोष्टींसाठी धैर्य द्या. जसं तुम्ही सर्व नाती जपलीत तसं आमच्या घरात प्रेम, शांती आणि विश्वास नांदू दे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही आयुष्यात हरवू तेव्हा तेव्हा तुमचं नाव आमचा मार्ग बनू दे. जय राम श्रीराम, जय जय राम, जय राम श्रीराम, जय जय राम, जय श्रीराम. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.